Today's topic is Gelsemium. What is Gelsemium? क्या है Gelsemium? त्याचे 3 Ds ना. काय आहे Gelsemium? Plant Plant kingdom. Plant कसे असतात? What are the characteristics of plant? calm and quiet असते. Okay, not necessary. प्लांट एक कुठलाही प्लांट तुम्ही बघितल्यानंतर काय फील होतं, त्याला तुम्ही टच करता वगैरे काय त्या सेन्सिटिव्हिटी प्लांट्समध्ये खूप जास्त असते. ते खूप जास्त सॉफ्ट असतात. सो प्लांट किंगडम जे असतं ते सॉफ्ट असतात. दे आर व्हेरी सेन्सिटिव्ह. दे आर रिॲक्शन कुठल्याही गोष्टीला पटकन अडॅप्ट करतात. कितीही थंडी वारा आली तरी सुद्धा ते तिथे स्टेबल राहतात. ते अडॅप्टेशन क्वालिटीज त्यांच्यामध्ये असते. सो ते किंगडम काय आहे, मग त्याच्यानंतर त्याच्या बेसिक प्रॉपर्टीज काय. मग जेल्सेमियम कशामध्ये येतं? प्लांटमध्ये सगळ्यात मोस्ट ते जर कशाने जर अफेक्ट होत असतील तर ते म्हणजे हर्ट झालं तर. सो व्हेनेवर देर इज एनी हर्ट फीलिंग, कारण ते खूप सेंटिमेंटल असतात, सेन्सिटिव्ह असतात. सो कुठल्याही गोष्टीने हर्ट झालं की ते लगेच अफेक्ट होतात. सो कॉज त्यांच्यामध्ये कुठला असतो? एक तर शॉक नाहीतर मग हर्ट. ह्या दोन गोष्टींनी प्लांट लवकर इफेक्ट होतात. सो प्लांट आहे जेल्सेमियम. कुठल्या फॅमिलीमध्ये येतं? It's a Loganiaceae family, which is the family of Naxwamica, Ignatia, Spigelia. So all these remedies are nervous system cover करतात. And Gelsemium is a great paralyzer remedy. आधीच्या काळी for polio mostly Gelsemium was used. आपण जेव्हा Gelsemium बघतो तेव्हा what we know about Gelsemium? What do you know about Gelsemium? dullness, dizziness, drowsiness, Dull, dizzy, drowsy. tremors. But why it is there? कारण sphere of action is brain, nervous system, so nerves and muscles involvement असते. तर त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टींमध्ये तो डल, डिझी, ड्राउझीनेस अँड विथ ट्रेमर्स त्याच्यामध्ये येतात. सो जेल्सेमियम हे मोस्टली पॅरालिसिससाठी जास्त करून यूज करतात, कारण त्याची ॲक्शन पण त्याच्यावरती आहे. अच्छा, नाव विल सी फर्स्ट लोगॅनियाशी फॅमिली. लोगॅनियाशी फॅमिली, इफ यू नो नक्सॉमिका, पॅथोफिजिओलॉजी त्याची माहिती पाहिजे तुम्हाला की काय त्याच्यामध्ये. सो ह्यांची मेन थीम असते ह्यांच्यामध्ये हायपर रिफ्लेक्सिया. कुठल्याही रिफ्लेक्सला ते कसे रिॲक्ट करतात? दो इट इज अ प्लांट सो इट विल रिॲक्ट लाईक हायपर रिफ्लेक्सिया. कुठलीही गोष्टमध्ये ते ओव्हर सेन्सिटिव्हिटी त्यांच्यामध्ये असते. सो मोस्टली ह्यांची थीममध्ये येतं ओव्हर सेन्सिटिव्हिटी. कुठल्याही गोष्टीसाठी ओव्हर रिॲक्ट करणं, ओव्हर सेन्सिटिव्हिटी. सो ओव्हर रिॲक्ट करणार म्हणजे काय करणार? सो इट विल बी लाईक व्हायलेंट रिॲक्शन. इट विल बी लाईक डायरेक्ट कन्व्हल्शन. कुठल्याही गोष्टीमध्ये ओव्हर झालं, ब्रेनच्या कुठल्याही सिम्पटममध्ये ओव्हर झालं तर वॉट विल बी देअर? देअर विल बी कन्व्हल्शन, देअर विल बी पॅरालिसिस. कुठल्याही गोष्टीचा ओव्हर झाला की देअर विल बी स्पाझम, हिस्टेरिया, इरिटॅबिलिटी. सगळ्या गोष्टीचं जे ओव्हर होऊ शकतं ते. सो देअर विल बी ओव्हर सेन्सिटिव्हिटी, ही त्यांची फर्स्ट रिॲक्शन असते. अँड देन सेकंड देअर इज पॅरालिसिस अँड एक्झॉर्शन. कुठलीही गोष्ट ओव्हर केल्यानंतर तुम्ही थकता. So there is a exhaustion with there is a paralysis. So paralysis and exhaustion ही मेन ह्या सगळ्या ड्रग्समधली कॉमन थीम आहे. तर ह्या प्रत्येक ड्रग्सला आहे हे पॅरालिसिस कव्हर करतातच. कुठले कुठले ड्रग्स येतात लोगॅनियाशियामध्ये? इग्नेशिया, क्युरारेट, जेल्सेमियम, स्पायजेलिया आणि नक्सॉमिका. ओके, सो ह्या सगळ्यांमध्ये बेसिक कॉमन थीम इज हायपर रिफ्लेक्शिया. कुठल्याही रिफ्लेक्सचं ती त्यांची हायपर रिॲक्शन असणार. देअर विल बी व्हायलेंट रिॲक्शन अँड देन देअर विल बी पॅरालिसिस अँड एक्झॉर्शन. सो ह्या बेसिक थीममध्ये ते येतात. सो इट मोस्टली कॉन्स्टिट्यूशन वाईज दीज आर पेन अँड ॲनिमिक, ब्लॅक फायबर, ब्लॅक हेअर, ब्लॅक स्किन हे त्याच्यामध्ये कवर करतात. मोस्टली नर्वस टेम्परमेंट कवर करतात. इरिटेबल, हिस्टेरिकल जसं इग्नेशियामध्ये आपल्याला जास्त बघायला भेटतं. हॅबिट्स, सिडेंटरी हॅबिट्स विच इज लाईक नक्सॉमिका. सो असे छोटे छोटे पॉईंट्स आहेत. एक एक ड्रग तुम्ही त्याच्यात लक्षात ठेवलं तर त्याचे कॉमन लगेच तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक भेटतील. सो द लोगॅनियाची फॅमिली टेम्परमेंट इज हिस्टेरिकल, सिडेंटरी हॅबिट, नर्वस, इरिटेबल. मोस्टली ह्याच्यामध्ये चिली ड्रग्स येतात. मोस्टली द रेमेडीज आर चिली. द स्फिअर ऑफ ॲक्शन ऑफ लोगॅनियाची फॅमिली इज म्युकस मेम्ब्रेन, नर्वस सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम, GIT, cardiovascular system, motor, sensory, brain and mind.
सो ह्या रिफ्लेक्सवरती काम करण्यासाठी देर विल बी ॲक्शन ऑन ब्रेन अँड नर्वस सिस्टीम. दॅट्स वाय ईच अँड एव्हरी रिफ्लेक्स इज रिॲक्टिंग. तो रिफ्लेक्स जिथून जनरेट होतो तिथेच त्याची बेसिक ॲक्शन आहे. सो क्लिनिकली इट कवर कन्वर्जन, डिप्लोपिया, टोसिस, पॅरालिसिस, टायफॉइड. देन देर विल बी लेबर पेन, वर्टिगो, एन्झायटी. ह्या सगळ्या कंडिशनमध्ये मोस्टली लोकॅनेशियाचे तुम्हाला ड्रग्स भेटतील. ओके. देन मोस्टली द सिम्टम्स इज देर इज अ पॅरालिसिस ऑफ वॉलेंटरी अँड इनवॉलेंटरी मसल. ईच अँड एव्हरी फॅमिलीच्या ड्रगमध्ये तुम्हाला हे कॉमन सिम्टम भेटतील. सो paralysis of voluntary involuntary muscle, so there will be ectosis, there will be respiratory paralysis, there will be trembling, convulsion. हे त्याच्यामध्ये मोस्टली कॉमन सिम्टम्स दिसतात. म्युकस मेम्ब्रेन अफेक्शन असल्यामुळे there will be catarrh condition. Then venous system वरती अफेक्शन असल्यामुळे there will be congestion. So congestion of heart, liver, it will be there. So that's why heart symptom पण ह्याच्यामध्ये जास्त दिसतात. इवन जॅल्सेमियममध्ये पण आहे. देन GIT मध्ये मोस्टली देर इज अ स्लॅगिश पेरिस्टाल्सिस. पेरिस्टाल्सिसवरती अफेक्शन झाल्याचं जो डलनेस ड्राउसीनेस तिथे आहे तो GIT लेवलला पण आहे. अँड माइंडमध्ये दो इट इज अ प्लांट किंगडम, सो द हायपर सेन्सिटिव्हिटी इज देअर. सो दीज पीपल आर व्हेरी सेन्सिटिव्ह टू ऑल एक्सटर्नल स्टिम्युलाई. सो दे आर सेन्सिटिव्ह टू light, they are sensitive to touch, they are sensitive to jar, sound, motion, order. प्रत्येक इम्प्रेशनला ते खूप सेन्सिटिव्ह असतात आणि they will give hyper sensitive reaction. Mostly nux vomica is very much over sensitive patient. तो पण ह्या सगळ्या एक्सटर्नल इम्प्रेशनला लवकर रिॲक्ट करतो. बट दिस इज कॅरेक्टरिस्टिक ऑफ ऑल जनरल लोकॅनियाची फॅमिली. देन देर विल बी इमोशनल एक्सायटेबिलिटी. जसं नर्वस एक्सायटेबिलिटी आहे, सेन्सिटिव्हिटी आहे, सेम ॲट माइंड लेवल तिथली पण सेन्सिटिव्हिटी इन्क्रीज झाली आहे. सो इमोशनली वेन एव्हर दे आर एक्सायटेबल काय होऊ शकतं, एकतर ओव्हर जॉय असू शकतो, ओव्हर अँगर असू शकतो, स्ट्रेस असू शकतो, ग्रीफ असू शकतो, अँड अनफॉर्च्युनेट लव्ह. हे पण त्याच्यामध्ये कळतं. कुठल्याही इमोशनला पण ते तेवढा जास्त रिॲक्ट करणार ओव्हर एक्सायटेबिलिटी माइंड लेवलला. देन ह्यांच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक आहे ऑल दीज लोकॅनियाची फॅमिली मेंटल लेवल दे वॉन्ट टू बी अलोन. कारण ऑल दीज आर व्हेरी सेन्सिटिव्ह अँड व्हेरी एक्सायटेबल. त्या सिच्युएशनमध्ये त्यांना दे बेटर फील इन अलोन. सो एकटे असल्यानंतर वॉट वी डू, वी कीप ऑन ब्रूडिंग थिंग्स. सो ब्रूडिंग इज अ कॉमन थिंग इन देम. देन देर इज अ कॉन्ट्राडिक्शन इंटॉलरन्स. सो कॉन्ट्राडिक्शन इंटॉलरन्स झाल्यामुळे काय होणार, देर विल बी इरिटॅबिलिटी अँड अँगर इझिली. हे कॉमन पॉईंट्स ह्याच्यामध्ये असतात. देन देर इज अ फिअर हा कॉमन पॉईंट ह्या सगळ्या लोकॅनियाच्या फॅमिलीमध्ये दिसतो. देर इज फिअर ऑफ डार्क, फिअर ऑफ बीइंग अलोन, फिअर ऑफ लूजिंग प्रिशियस पोझेशन्स, बॅड न्यूज, फेल्युअर अँड ॲक्सिडेंट. हे लोक खूप फिअरफुल असतात. देन देर इज मेंटल इरिटॅबिलिटी. नक्स वॉमिकाची जी इरिटॅबिलिटी आहे ती सगळ्या फॅमिलीमध्ये पण तुम्हाला बघायला भेटेल. फ्रॉम स्लाइटेस्ट इमोशन, फ्रॉम स्लाइटेस्ट स्टिम्युलस डिझायरमध्ये पण हे येतात. त्यांना टोबॅको, अल्कोहोल लागतो आणि त्या स्टिम्युलसमुळे ते लगेच रिॲक्ट पण करतात. सो इरिटॅबिलिटी इज ऑल्सो देअर विच इज रिलेटेड टू दॅट स्टिम्युलस ऑल्सो. देन देर इज अ हिस्टेरिया, ग्लोबस हिस्टेरिया, इग्नेशिया, नक्स वॉमिका हे पण त्या हिस्टेरिकल कंडिशन पण कव्हर करतात. देर इज नर्वसनेस. All these are fault finding personality. Okay. So हे त्याचे mental common point आहे. All these Loganiaceae family they act on nervous system. So what will be the pain? There is affection of nerves. So the pain will be sharp pain, sharp and stitching pain. जे स्पायजेलियामध्ये सगळ्यात जास्त सिव्हिअर पेन असतं. So का तर मोस्टली नर्व्सवरती अफेक्शन असल्यामुळे पेन विल बी मोर इन ऑल दिस ड्रग्स. देर इज हेडेक विच इज बेटर बाय वॉमिटिंग. एक्झाम्पल इन नक्स वॉमिका, गॅस्ट्रिक इरिटेशन अँड डिझायर, ineffectual desire for stool. There is a sluggishness and weakness because these are paralysis cover करतात म्हणून तो weakness आणि sluggishness is there. There is a gradual paralysis ह्यांच्यामध्ये मोस्टली पण बघायला भेटतो, not sudden paralysis. And mostly it affects there is complaining of severe neuralgia and sharp stitching pain, mostly seen in Spigeliaceae and Curaria. Okay, so this is the Loganiaceae family. Now we will see the Gelsimia.
So Gelsemium, as it is a great paralyzing remedy, it also follows the theme. There is a hypersensitivity and there is a paralysis and weakness. हे common theme ह्याच्यामध्ये पण आहे. What we know about Gelsemium? So Gelsemium clinically काय cover करतं? It covers brain affection, cerebrospinal meningitis, dengue, eye affection, fever, headache, heart affection, neuralgia, tremor, sleep disorder, urinary disorder, and writer's cramp. All these clinical conditions are covered. Sphere of action mostly on the brain, spinal cord, occiput, neck, motor nerves, eyelids, vision, sexual organ, and blood. So first, it is a right-sided remedy. Then it is a thirstless remedy. हे त्याचे important symptoms आहेत. Then it is a great paralyzer. Complete relaxation and prostration of whole muscular system, and that's why the patient is completely in dull, drowsy state. कारण प्रत्येक muscle पण तसेच react झालेले असतात. There is a dullness, dizziness, drowsiness with trembling or tremor. Then tremor. This is the keynote of the remedy. Tremor, which is all over the body. Trembling of tongue, hand, leg, entire body. हे सगळं त्याच्यामध्ये कव्हर होतं. Then there is a general depression. Mostly कारण हे paralysis मध्ये आहे. So mind level ला पण ते आहे आणि physical level ला पण आहे. Depression, which is mostly from heat of sun and summer. So that's why Gelsemium is a towards hot remedy. Sun affection त्यांना सहन नाही होत. Heat of sun आणि summer हे सगळ्यात जास्त complaint aggravate होतात. Headache, which is better by profuse urination. Motion aggravation. Motion relieves few complaints like muscular pain and heart symptom. Otherwise, there is in general motion aggravation. And better from stimulant. Though the muscles are very relaxed and exhausted, they need stimulants. So there is the ambulation from stimulant. हा त्याचा important symptom आहे. Then this is a great flu remedy. Mostly typhoid आणि dengue ह्याच्यामध्ये cover होतो. When the chills runs up and down the spine. Spine ला chills running down and up हे जे main त्याचं characteristic दिसतं. एवढा fast ते feverचे symptoms त्याच्यामध्ये Gelsemium cover करतो. So it can be used as a prophylactic also for flu. Then mind level ला there is a anticipation. Anticipation साठी अजून कुठले drugs माहिती आहे? कशामध्ये आहे सगळ्यात जास्त anticipation? Argentum nitricum. कधी पण कुठे घाईमध्ये जायचं असेल तर डायरिया होतो त्यांना. इतकं की इवन चर्चमध्ये वगैरे तो कॉमन सिम्पटम आहे. कीनोट आहे अर्जेंटमचा. त्यांच्यामध्ये सगळ्यात जास्त अँटिसिपेशन. कुठली गोष्ट करण्याच्या आधी अँटिसिपेशन त्यांच्यामध्ये खूप जास्त असतं. सेम विथ द जेल्सेमियम. फक्त डिफरन्स काय आहे? अर्जेंटम नायट्रिकम तो ॲक्टिव्ह आणि रेस्टलेस आहे. तर ही फर्स्ट स्टेज आहे अँटिसिपेशनची. अर्जेंटमला फिअर असतो, अँटिसिपेशन असतं कारण त्याला परफॉर्म करायचं असतं. बिकॉज ही इज अन आर्टिस्ट. तो गायक असू शकतो, तो कुठलाही वादक असू शकतो. त्यांना परफॉर्मन्स करायचं असतं. तर परफॉर्मन्स त्यांना स्टेजवरती करायचं. स्टेजवरती परफॉर्म करताना प्रत्येकाला थोडासा तरी फिअर असतो. तो यांना पण असतो. सो ते परफॉर्मन्स करण्याच्या आधी जे फिअर आहे ते अर्जेंटम कव्हर करतो. सो दॅट अँटिसिपेशन इज कवर्ड बाय अर्जेंटम. पण ह्याच्यामध्ये त्याला भीती का असते की मी तिथं फेल झालो तर फिअर ऑफ फेल्युअर असतो म्हणून त्यांच्यामध्ये अँटिसिपेशन असतं. पण जेल्सेमियममध्ये तसं नाही आहे. देर इज नो फिअर ऑफ फेल्युअर. देर इज अँटिसिपेशन कारण मी हे करूच शकणार नाही. त्यांनी गिवअप केलेलं असतं. मी हे करूच शकणार नाही. सो देर इज अँटिसिपेशन आणि निगेटिव्हिटी जास्त आहे की मी हे करूच शकणार नाही. अर्जेंटम विल डू इट. तो देर इज अँटिसिपेशन. तो करतो. पण जेल्सेमियम ही अर्जेंटमच्या पुढची स्टेज आहे जिथे तो स्वतःच म्हणतो की आय कांट. त्यांनी ॲक्सेप्ट केलेलं मी हे करूच नाही शकणार. सो देर इज डलनेस, लगिशनेस ते त्याच्यामध्ये असणार, स्लोनेस. सो अर्जेंटम नायट्रिकमच्या पुढची स्टेजमध्ये जेल्सेमियम तुम्हाला दिसेल. सो माइंड लेवलला whenever there is a paralysis,
मोस्टली आपण वाय वी स्टँड, कारण बॉडीमध्ये कुठेतरी बॅलन्स आहे, कुठेतरी पॉवर आहे, स्ट्रेंथ आहे, म्हणून बॉडी लूज कुठे नाही झालेली आहे. वेनेवर देर इज अ पॅरालिसिस देर विल बी नो बॅलन्स, बॉडीमध्ये तेवढी स्ट्रेंथ नसणार, तेव्हा आपण पडू शकतो. सो ही पॅरालिसिस रेमेडी आहे. तर ह्यांची मेन फिलिंग काय असते याच्यामध्ये, आय एम गोइंग टू लूज द बॅलन्स, त्यांना ह्याची भीती वाटत असते. सो दॅट्स द मेन थीम. प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचं तेच आहे की लॅक ऑफ सेल्फ कॉन्फिडन्स, कारण दे फील दे विल लूज देअर कंट्रोल अँड बॅलन्स. जो कंट्रोल अँड बॅलन्स त्यांनी ठेवला आहे, ज्याच्यामुळे बॉडी स्टेबल आहे, बॉडी स्टँड करू शकते, तो जर सुटला तर they will fall down. So that is the state of paralysis. So that control and balance is very important. So mind level ला also and बाकी nervous level ला also. कारण कुठलीही ॲक्शन करताना, कुठलाही थॉट करताना तुम्हाला तो कंट्रोल अँड बॅलन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. ते जर नसेल तर तुमची रिॲक्शन कशी होईल, बॅलन्सच नसेल बॉडीमध्ये कुठला तर कशी होईल, इनबॅलन्स कसं होईल, किंवा तो कंट्रोल नसेल तर त्याच्यात स्ट्रेंथ नाही होणार. सो दॅट इज द मेन थीम ऑफ जेलसीबी. माइंड लेवलला पण तेच आहे. So there is anticipation. Anticipation mostly bad news साठी, preparing for church, theater, preparing for examination, preparing for court matters, for public meeting, for going for engagement. ह्या सगळ्या ज्या लाईफमधल्या एक टर्निंग करणाऱ्या गोष्टी आहेत, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्टी आहेत, तिथेच त्याला अँटिसिपेशन होतं. सो ऑल दीज आर लाईक, ह्याच्यामध्ये त्याला वर्ड यूज करतात कसोटीच्या ज्या गोष्टी आहेत त्या, किंवा त्याच्यासाठी कठीण परीक्षेची जो क्षण असतो इथे त्याला अँटिसिपेशन असतं. सो अर्जेंटमला पण हे असतं आणि जेलसिमिमला पण हे आहे. पण जेलसिमिमच्या स्टेजमध्ये ऑलरेडी त्याच्यामध्ये स्लोनेस, लगिशनेस आला की तो आता ते करूच शकत नाही. सो देर इज अ फेस ऑफ ऑडियल, ते फेस करण्यासाठी ती परीक्षा, ते त्यांना तिथे जास्त प्रॉब्लेम असतो. आणि बिकॉज ऑफ दॅट देर इज अ लॅक ऑफ कॉन्फिडन्स. त्यांना वाटतं ते करूच शकत नाही, देर इज नो कॉन्फिडन्स ॲट ऑल अँड दे फील दे लूज कंट्रोल अँड बॅलन्स. सो ऑलवेज दे थिंक लाईक आय हॅव टू कीप माय कंट्रोल. कुठलीही गोष्ट करताना त्यांना आधी ती गोष्ट असते की मला माझा कंट्रोल नीट ठेवायचा आहे. आय हॅव टू विथस्टँड व्हेरी डिफिकल्ट अँड ट्राईंग सिच्युएशन. आय हॅव टू विथस्टँड शॉक अँड बॅड न्यूज. काहीही झालं तरी आय हॅव टू स्टँड इट, आय हॅव टू कंट्रोल इट. पण एक गोष्ट येते आणि एक स्पेस येतो की जिथे तो कंट्रोल लूज होतो आणि मग तो पॅरालिसिस आहे. सो ऑलवेज दे ट्राय टू बी इन कंट्रोल, ऑलवेज दे ट्राय टू बी इन दॅट पोझिशन. आणि मग एक स्टेज नंतर तो जेव्हा कंट्रोल सुटतो देन द पॅरालिसिस हॅपन, इवन माइंड लेवलला पण. सो आता ते त्या स्टेजमध्ये करू की नको करू, करू की नको करू, कंट्रोल आहे का नाही आहे, ठेवू की नको ठेवू, बॅलन्स आहे का नाही आहे, तर ते सिच्युएशन म्हणजे जेलसिमी. सो ह्याच्यामध्ये कधी कधी ते रिॲक्ट करतात की माझ्यात कॉन्फिडन्स नाही आहे, कधी कधी ते अपोजिटली पण रिॲक्ट करतात की आय एम करेजियस. ते कुठलीही गोष्ट न शो ऑफ करतात, ते आतल्या आत ठेवतात आणि दाखवतात की आय कॅन डू इट. आणि अपोजिट साईडला पण मग तुम्हाला जेलसिमी भेटू शकतो, जो शो ऑफ नाही करत ते की त्याच्या आतमध्ये काय चालू आहे. सगळ्या त्या गोष्टी जो आहे तो डिस्क्लोज नाही करता करेजियस स्वतःला प्रेझेंट पण करू शकतो. सो मेनली दीज आर द कावर्डाइज पीपल. खूप भित्रे असतात ते. कावर्डाइज हा त्याच्यासाठी मोस्टली वर्ड आहे. अनेबल टू फेस अनएक्सपेक्टेड इव्हेंट. कुठलाही इव्हेंट अनएक्सपेक्टेडली ते हँडल नाही करू शकत, एवढा त्यांच्यामध्ये लॅक ऑफ कॉन्फिडन्स आहे. दे लूज देअर बॅलन्स अँड डेव्हलप गिडीनेस अँड फिअर ऑफ फॉलिंग. सो मेन ह्यांच्यातला रुब्रिक आहे देर इज फिअर ऑफ फॉलिंग, देर इज फिअर ऑफ हाईट. आणि ह्या स्टेजमध्ये जेव्हा ते यूज करतात स्वतःला आणि डिप्रेशनमध्ये जातात, दे हॅव द सुसायडल थॉट्स. सुसाईड कसं करायचं, ज्या गोष्टीची भीती आहे तेच इझी असतं सुसाईड करण्यासाठी. सो फिअर ऑफ हाईट इज देअर. सो ऑलवेज दे थिंक लाईक सुसाईड करताना पण कुठल्याही हाय प्लेसवरून उडी मारायची. सो दॅट इज देअर. सो फिअर ऑफ हाईट अँड जेव्हा सुसाईड करायचं तेव्हा पण ते तीच गोष्ट निवडतात जिथून माउंटेनवरून वगैरे कुठून ते जाऊन उडी मारू शकतील असं. देन प्रत्येक गोष्टीला त्यांचं जेव्हा पॅरालिसिस होतं तेव्हा देर इज अ इमोबाईल स्टेट. फॉर एक्झाम्पल कुठली बॅड न्यूज ऐकली, कुठली अनएक्सपेक्टेड गोष्ट झाली, ते कसे रिॲक्ट करतील, ते तिथेच इम्बॅलन्स जे तिथेच ते हे होतात, इमोबाईल स्टेटमध्ये जातात.
इमोबाईल स्टेटची जी शॉक स्टेट असते ती पण जलसेमियममध्ये तुम्ही जे इग्नेशिया कसे रिॲक्ट करतील ते पण असेच रिॲक्ट करतात. दोघांमध्ये सेमच आहे, पण इग्नेशियाला एक हिस्टेरिकल असल्यामुळे त्याची थोडीशी रिॲक्शन वेगळी असेल. हा तिथल्या तिथे शॉकमध्ये जाऊन तिथल्या तिथं स्टेबल राहील. हे कसं काय झालं? लाईक ते शॉक ते सहनच करू नाही शकत. आणि मोस्टली पॅरालिसिस त्यांना फिअर ऑफ लूजिंग बॅलन्स असतो. सो हा लूजिंग बॅलन्स अँड कंट्रोल कुठल्या गोष्टीवरती जास्त असतो? आपण कुठल्या गोष्टी कंट्रोल करतो? आपण युरिन कंट्रोल करू शकतो, आपण स्टूल कंट्रोल करू शकतो. तर हे लोकांना ती भीती असल्यामुळे कुठेतरी त्यांना तिथलाच कंट्रोल लूज होतो. सो देर इज अ लूजिंग कंट्रोल मोस्टली ऑन द वॉल्स, त्याच्यामुळे डायरिया, कॉन्स्टिपेशन, मोस्टली डायरिया वगैरे हे दिसतं. जसं ते बिफोर चर्च ऑल्सो देर इज सिम्पटम, कारण ते त्या ऑर्गनवरला कंट्रोल गेल्यामुळे त्यांना ते फील होतं तसं. देन जेव्हा माणूस घाबरलेला असतो, व्हॉट ही विल डू, ही विल फाइंड फॉर सपोर्ट. सेम विथ स्ट्रॅमोनियम. स्ट्रॅमोनियम जी मुलं असतात ती पण खूप भित्री असतात. फिअर ऑफ डॉग अँड एव्हरीथिंग, इमॅजिनरी फिअर त्याच्यामध्ये सगळं असतं. सो सेम लाईक स्ट्रॅमोनियम, दे वॉन्ट सपोर्ट. आणि मग ते सपोर्टसाठी जो माणूस दिसेल, जो फर्निचर दिसेल त्याला जाऊन क्लिंग होतात. अरे आता मी काय करू, काय करणार, ते कुठला तरी सपोर्ट घेणार आणि त्याला क्लिंग करणार. तो सेम थिंग विथ जलसेमियम. त्यांना पण तो एवढा फिअर असतो आणि त्यांना पण तेव्हा कंट्रोल बॅलन्ससाठी कुठल्या तरी सपोर्टची गरज असते. सो दे विल ऑल्सो प्रिफर टू क्लिंग. सो क्लिंगिंग टू द पर्सन ऑर फर्निचर, सेम लाईक स्ट्रॅमोनियम. सो एलिमेंट फ्रॉम एक्साइटमेंट, इमोशनल, बॅड न्यूज, प्रेझेंटिमेंट, शॉक, मेंटल, हे सगळे जे आहेत हे मोस्टली कवर करतात. देर इज इल इफेक्ट ऑफ फ्राईट, फिअर, डिप्रेसिंग इमोशन, अँगर, बॅड न्यूज, अनप्लीजंट सरप्राईज. सरप्राईजसुद्धा अनप्लीजंट असेल तरी सुद्धा त्यांना सहन नाही होत. एकदम सडन कुठला तरी अनएक्सपेक्टेड इव्हेंटनी सगळ्यात जास्त त्यांना त्रास होतो. सो आईजमध्ये देर विल बी टोसिस, डिप्रोपिया, इसोफेगस, देर इज लॉस ऑफ स्वॅलोइंग पॉवर, एनस विल रिमेन ओपन. पॅरालिसिस कंडिशन झाल्यानंतर ह्या ऑर्गनवरती सगळ्यात जास्त इफेक्ट होतो. देर विल बी रिलॅक्सेशन ऑफ जेनेटल ऑर्गन्स, हेडेक विच इज बेटर बाय प्रोफ्यूज युरिनेशन. इफ नॉट युरिनेट देर विल बी वॉयलेंट हेडेक. कधी कधी ही पण रिॲक्शन आहे. रात्री वेनेवर दे फील टू गो टू द लू आणि जर त्यांनी नाही केला, तिथे कंट्रोल केला, देर विल बी वॉयलेंट हेडेक नेक्स्ट डे. सो दोन्ही रिॲक्शन आहेत त्याच्यामध्ये. आणि मोस्टली कॉझेशन फ्रॉम सन, हीट, डॅम्प वेदर, warm to cold, thunderstorm, alcohol and self-abuse. And because of this paralysis and exhaustion, always they feel like to lie down. एवढी बॉडी एक्सर्ट झालेली असते. ठीक आहे, जसं मी कळालं.